खरातला आयजी लेवलचे अधिकारी पीआय सिनियर पीआयनंही कॉल केलेले आहेत असं दमान यांनी म्हटलंय। नावं ऐकून तुम्हाला धक्काच बसेल असे राजकारणी त्यामध्ये असल्याचं अंजली दमान या म्हणालेल्या आहे। याची व्याप्ती किती मोठी आहे असं अंजली दमान यांनी म्हटलंय। तर शासकीय अधिकाऱ्यांनी भोंदूबाबाकडे जाऊ नये असं दानवे म्हणताय। सर्वसामान्य लोकांनी देखील भोंदूबाबांकडे जाऊ नये असंही दानवेंनी म्हटलंय। तर अंजली दमानिया यांनी खरं तर या प्रकरणासंदर्भात काही पुरावे जे आहेत ते बाहेर काढले आणि त्यानंतर उद्या त्या सविस्तर माहिती देणार आहे। नावं ऐकून सर्वांना धक्का बसेल असे राजकारणी यामध्ये असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं। त्यानंतर या संदर्भात दानवेंची देखील प्रतिक्रिया समोर आली। शासकीय अधिकारी किंवा सर्वसामान्य कुणीही भोंदूबाबांकडे जाऊ नये असं दानवे म्हणाले। मी अशोक खरातांवर आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। आत्ताच्या घटकेला जी माहिती माझ्याकडे जी एक्सेल शीट आहे त्याच्यात 1825 नंबर आहेत ज्यांच्याकडून आणि ज्यांना खरातांनी कॉल्स केलेत। त्याच्यात आयजी लेवलचे अधिकारी आहेत, पीआय, सिनियर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि इतकंच नाही तर राजकारणी तर तुम्हाला नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी त्याच्यात आहेत। मला खरंच कळत नाहीये की याची व्याप्ती किती मोठी आहे, कारण याच्यात ट्रॅफिक म्हणा, पोलीस स्टेशन्स म्हणा, सगळे जर अधिकारी इन्व्हॉल्ड असतील आणि याच्यात मी एक दोन कॉल नाही म्हणते, असंख्य कॉल असणारी लोक जर असतील तर दिस इज ॲब्सोल्युटली शॉकिंग। पण बुधवारी मी त्याचा खुलासा नक्कीच करणार आहे। नाही, खरं आहे अशा पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांनी त्यातल्या त्यात IPS दर्जाचा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं हे बाबा वगैरे भोंदू अशा पद्धतीने ठीक आहे। आता भोंदू आता उघड झालं म्हणून भोंदू, परंतु ऑलरेडी सुद्धा अशा पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी अशा याच्यात जाण्याची आवश्यकता नसते। शासकीय काय कोणीच जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे।